अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच। मी अविवेकाची काजळे पेडून विवेक दीप उजळे, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर। नेहमीच ज्ञानेश्वरी नित्यपाठाचा अभ्यास आपण करतो आहोत। दिवाळी म्हटले की मुलांना परीक्षा संपल्यानंतर सुट्टीचे वेळ लागतात, तसं सुट्टी नाही आहे ॲक्च्युली, पण ज्ञानेश्वरी नित्यपाठाला पण नेहमीचा प्रवाह थोडासा तो पाहून ज्ञानेश्वरीमधला हा जो विशेष भाग आहे, अवतार रहस्य भगवंताने जे सांगितलं की मी कधी जन्म घेतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माचा प्रभाव वाढतो, तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। साधूंचं रक्षण करणं आणि दुष्टांचा नाश करणं, त्याच्यासाठी म्हणून मी जन्म घेतो, धर्मसंस्थापना करण्यासाठी पुन्हा पुन्हा घेतो। त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम हे सगळं दैवी कार्य कशा पद्धतीने होतं ते मांडलेलं आहे। आणि नेमकं त्याच्यामध्ये त्यांनी दिवाळीचा उल्लेख केलेला आहे की याने काय होतं तर योग्यांसाठी दिवाळी सुरू होते, निरंतर दिवाळी सुरू होते। हे सगळे अतिशय दिव्य आणि अद्भुत वाटणारे श्लोक किंवा त्याच्यावरचं विवरण, ह्याला मुळात ते अनुभवणं हा एक भाग आहे आणि त्याच्याबरोबर ते कसं होत असेल याच्याबद्दल प्रचंड आकर्षण असतं की ईश्वरी अवतार कसे कसे असतील, ते नक्की कधी येतात, पुढचा कधी होईल त्याचं सगळ्यांना मोठं आकर्षण असतं की हे कधी आपल्याला तर बघायला मिळेल असं वाटत नाही। कारण भलं बरं असला कोणीतरी आत्ता कोणीतरी कार्यरत, तरी तो अवतार आहे हे आम्हाला कुठे माहिती आहे, आम्ही आपले असेच आहोत। म्हणून त्याच्या मागच्या अद्भुततेला एक मानवी भावनांची आणि इस्पेशली ज्या लोकांना ईश्वर प्राप्ती व्हावी असं वाटतं आयुष्यामध्ये, त्याच्यासाठी म्हणून त्याला रिलेट करणं हे मोठं कॉन्ट्रीब्युशन मी ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे, पुढे गुरुदेव रानड्यांनी पण केलं आहे, स्वामींनी पण केलं की या सगळ्याला तो कधीतरी ईश्वर जन्म घेईल आणि मग त्याच्यानंतर तो सगळ्या ह्या साधूंचं रक्षण करेल, दुष्टांचा नाश करेल। कोणाला माहिती ते कधी होणार आहे, होणार आहे तर गॅरंटी, कारण की त्याने ते असं आश्वासनच दिलं, धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणारे देणे ईश्वरच। असं समर्थांनी म्हटलंय की ज्या ज्या व्यक्तींनी धर्मसंस्थापनेसाठी म्हणून विशेष कार्य केले, ती सर्व लोक ईश्वराचा अवतार म्हणून मानले जातात आणि आपल्याकडे ती परंपरा पण आहे। अवतार या शब्दामध्ये अवतरण म्हणजे खाली येणं हे सांगितलं गेलंय, म्हणजे निर्गुण तत्व हे बाजूला आपण राहतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते सगुणामध्ये साकारतं। का तर एकूण ऑर्डर नीट पाळली जावी याच्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी त्या केल्या जातात। सामान्य माणसांचं जन्माला येणं, जन्म घेणे लागे वासनेचे नाही सांगे, मागच्या एकूण ज्या काही वासना आहेत त्या पूर्ण करायला परत येतो। मग ते जडभरताचं उदाहरण सांगितलं जातं की त्याने आयुष्यभर चांगलं वागला आणि शेवटी त्याचं म्हणजे जंगलामध्ये गेला आणि त्याच्यानंतर तपश्चर्या केली आणि मग तिथे त्याला एक हरणाचं पिल्लू मिळालं। ते हरिण त्याला त्याने सांभाळलं वगैरे सगळं झालं आणि एवढा लढा लागला की त्याचं हरणाशिवाय चालत नव्हतं आणि त्या हरणाच्या चिंतनातच त्याने प्राण सोडला आणि मग पुढचा जन्म तसा हरणाचा आला। एक सांगायचं आहे, लगेच काय असं आम्ही काहीतरी आठवलं म्हणजे पुढचा जन्म त्याच योनीमध्ये व्हावा असं काही सांगायचं नाही, पण एकूण चिंतनाची दिशा ही उन्नत करणारी हवी आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहू नये असं सांगायचं। विनोबा भावेंचे उदाहरण स्वामी काय सांगत असत की त्यांची आजी होती आणि तिच्याकडे
पूर्वपरंपरागत काही ना काही आलेलं असतं, दागिने बिगिने, स्त्रीधन आलेलं असतं. तसं तिचं जे काय सोन्याचे दागिने होते ते सारखं, बाकी सगळं भ्रमिष्ट झाली होती, तिला आठवत नव्हतं फारसं काही वयानुसार, पण ते दागिन्यांचं काही तिचं ते सुटत नव्हतं. तर विनोबांनी असं म्हटलं, मी देवापाशी प्रार्थना करत असे की शेवटच्या काळी तरी तिला ते दागिने आठवते नको. सांग, आयुष्यभर जे केलं तेच आठवणार आणि काय आठवणार, दुसरं काय म्हणणार. तसं सामान्य माणसांप्रमाणे ईश्वराचा अवताराचा भाग नसतो, तर तो स्वतःहून संभवामी आत्ममायया, मी स्वतःच्या मायेने मी प्रकट होतो असं म्हटलेलं आहे. आणि तसं होत असताना ह्या दिव्य अवतारांच्या मध्ये हे विशेषताही आहे. मग त्यांना मग ते बाकीच्या कपॅसिटीज त्यांच्या किती असतात, शक्ती असतात वगैरे सगळे बाजूला ठेवू, मुख्य फरक असतो सामान्य माणसामध्ये आणि अशा प्रकारच्या विशेष व्यक्तीमध्ये, तो म्हणजे अंतःकरणाच्या स्थितीचा. ज्ञानपूर्ण स्थिती खूप अलीकडच्या काळात आयुष्याच्या सुरुवात होऊन जाते आणि त्याच्यामधूनच ते सगळे व्यवहार घडत असतात. काही व्यक्तींच्या बाबतीत अगदी बाळपणामध्येच तशा प्रकारचे ट्रिगर काही कारण नसताना समोर येतं, जसं रमण महर्षींचं झालं की अचानक मी मरतोय असं वाटलं आणि त्याच्यानंतर कोण मरतंय असं विचार करावा असं वाटलं. एखाद्या 8-10 वर्षाच्या मुलाला असं वाटणं की कोण मरतंय आणि मग ते मी ऑब्झर्व करेन असं म्हणून बसणं आणि त्याच्यानंतर असं लक्षात येणं की मी काही मरत नाहीये. मग तो जो मरत नाहीये तो मी आहे, तो मी शोधायला जातो असं म्हणून सगळं सोडून जाणं आणि त्याच्यानंतर पूर्ण तो अनुभवणं. तर त्यांनी असं वर्णन केलं एकाने की रमण महर्षींचं असं झालं की आधी सगळ्या स्थिती अनुभवल्या आणि ह्या ज्या स्थिती आहेत त्या ज्ञानपूर्ण स्थिती आहेत हे माहीत पण नव्हतं. मग लिटरेचर वाचायला ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला असं लक्षात आलं की ह्या ज्या मी स्थिती अनुभवतोय या लिटरेचरमध्ये आल्यात. तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय, आपण ज्ञानी आहोत असं भान नसलेला, हे माहीत नसलेला महात्मा, सेकंड त्यांचं म्हणजे विशेष विशेष गोष्टी. तसं भगवंतांनी इथे म्हटलं की मी अशा प्रकारे जन्म घेतो, त्यावेळेला काय होतं तर मुळात मी निर्गुण तत्व आहे आणि जनरली आपण सगळेजणच तत्वस्वरूप आहोत. हा अदरिका भाग असला तरी आपल्याला तसं काही वाटत नसतं. कुठेतरी आम्ही वाचतो, गुरु सांगतात ऐक शिष्या येतीचे वर्म स्वय तूची आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. याच्यामध्ये ऑब्वियस गोष्ट ही आहे की आम्हाला तसं वाटत नसतंच, गुरुनी कितीही सांगितलं तरीही वाटत नसतं. ते आम्ही बळजबरीने हळूहळू मनावर इम्पोज करायचा प्रयत्न करता करता कधीतरी वाटतं, पण तो परत संस्कार निघून जातो. असं करता करता साधनेच्या मार्गाने कधीतरी ते अनुभवाला यायची पॉसिबिलिटी आम्ही स्वतःला निर्माण करतो. या व्यक्तींच्या बाबतीत ते सदोदित तसेच असतात. अंतःकरणाने हे ते जाणून असतात की मी तत्वस्वरूप आहे आणि मग हे सगळं काय चाललंय, क्रीडा चाललेली आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून काय चालली आहे, क्रीडा चालली आहे. बालक्रीडा म्हणून स्वामींचं पुस्तक पण प्रकाशित झालंय. पण लहानपणी तो जितक्या सहजपणे मुलांच्यात खेळत होता, ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिली, सगळ्या त्या गोष्टी, असुरांचा नाश करणं, त्याच्यानंतर गोपींचं मन शांत करणं, यशोदेचं प्रेम, इतर सवंगड्यांचं सगळं खेळणं बिळणं, हे सगळं मजे मजेत झालं. पुढे कंसालाही मारणं, महाभारतासारखं सगळं युद्ध करणं, राजकारण करणं, सगळ्या गोष्टी सहज झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये लिप्त नाही. अशा प्रकारे अलिप्त अवस्था राखून जगाचे साठी म्हणून वावरणं, ह्याला त्यांनी असं म्हटलंय की माझे अव्ययत्व तरी न नासे. माझे अव्ययत्व म्हणजे तत्वस्वरूप नासत नाही, तत्वस्वरूप कधीच नासत नाही, पण त्याची धारणा अंतःकरणात ती नासत नाही. अव्ययत्व तरी न असे परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई, माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे. म्हणजे लोकांना असं वाटतं की हा कर्म करतोय, लिप्त आहे, तो रागावतोय, सगळं करतोय, लोकांच्या दृष्टीने तो कर्माधीन असतो, पण माझी स्वतंत्रता न मोडे, आतून ते हल्लेलं नसतं. तेही भ्रांती बुद्धी तरी पडे, घडे एरवी नाही. तसं कशासाठी म्हणून हे केलेलं आहे, जे धर्मजात आघवे युगायोगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे, म्हणून अजत्व परिते ठेवी. मी अज आहे म्हणजे कधी जन्म न येणारं तत्वस्वरूप आहे, पण असं असलं तरी मी ते बाजूला ठेवतो, माझे ते कॅरेक्टरिस्टिक बाजूला ठेवतो. अजत्व परते ठेवी
मी अव्यक्तपणे ही नाठवी, स्वतःच अव्यक्तपण आता बाजूला ठेवलं. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोह, ज्या वेळेला अधर्म धर्मापेक्षा बलवान होतो ते वेळी आपुल्याचे मी कैवार आहे. त्यावेळेला मी आपुल्या म्हणजे सगळ्या भक्तांच्या कैवाऱ्यांसाठी त्यांचं रक्षण व्हावं म्हणून. एका पुढच्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की कसा येतो मी, तर दोहीवरी दोन, एकावरी म्हणजे दोन हातांनी त्याला आलिंगन द्यायचंय भक्ताला, ते पुरत नाही. म्हणून प्रेम एवढं आहे की दोनावर दोन हात घेऊन, म्हणून चार हातांनी आलिंगन द्यायला म्हणून आलो असं. म्हणून जगाचं रक्षण व्हावं, याच्यामध्ये मुख्यतः सज्जन शक्तीचं रक्षण व्हावं. त्यावेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून गेले. अज्ञानाला सर्व ठिकाणी अंधाराचं रूपक दिलेलं आहे. अज्ञानतम नाशिल असं वगैरे सगळं म्हटलेलं आहे. काळोख हे अज्ञानाचं स्वरूप आहे, तसं प्रकाश हे ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि ज्या वेळेला आम्ही ज्ञानाची उपासना करतो त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या रूपकाने प्रकाशाची उपासना सर्व संप्रदायांमध्ये या ना त्या प्रकारे आलेली आहे, धर्मांमध्ये पण आलेली आहे. कोणी सूर्याचे उपासक असतात, कोणी पारशी लोक अग्नीचे उपासक आहेत. आपण पण काहीतरी करत असतो. त्याच्यामध्ये अग्नीचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. यज्ञामध्ये पण अग्नी प्रज्वलन केलं जातं. तर याचं कारण की त्या अग्नीच्या तेजस्वितेमध्ये आम्ही आमची तेजस्विता शोधत असतो ॲक्च्युली. आणि ती तेजस्विता आमच्या अंतःकरणात प्रतिबिंबित व्हावी म्हणून ते प्रकाश रूपकाने ज्ञानाचं आम्ही उपासना करतो आहोत, जाणता अजाणता. म्हणून सजगपणे ते करणं, याचा अर्थ आपल्या आतमधल्या ज्ञानस्वरूपाची उपासना करणं म्हणजे खरं तर प्रकाशाची उपासना आहे. पण तसं जरी नाही जमलं तरी जसं गुरुदेवांच्या संप्रदायामध्ये जिथे जातील तिथे कापूर जाळतात आणि नेम करतात. त्याचं कारण काय आहे? तेजस्वरूपाचीच यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमय बाबा. जिथे जिथे काही अशा प्रकारे विशेष गोष्ट प्रकाशमान दिसते ते माझं स्वरूप आहे असं समज, असं जे म्हटलेलं आहे त्यानुसार आम्ही अग्नीमध्ये प्रकाशामध्ये त्या ज्ञानाची उपासना करत असतो. अशा प्रकारे जन्म घेतल्यानंतर अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गोढी सुखाची उभवी. ती व्यक्ती सगळं काही करेल असं नसून एक समाजाची धारणा उन्नत होते. राजा कालस्य कारणम असं जे म्हटलं जातं. तसं ती व्यक्ती राजा असेल असं सांगता येत नाही, पण तिच्या प्रभावाने अनेक लोक, एक मुळात सात्विक लोक, त्यांना असलेलं सगळं जे अवसान आहे ते गळून गेलेलं असतं. त्यावेळेला ते अवसान प्राप्त करून घे. सगळ्या अवतारांमध्ये हे बघायला मिळतं. जसं रामाच्या अवतारामध्ये एरवी ती वानरसेना काहीही करत होते ते लोक. तो सुग्रीव काहीतरी वागत होता, पळून बसला होता, वाली काहीतरी उद्दामपणे वागत होता, हनुमान पण सुग्रीवाबरोबर करत होता. पण रामाच्या स्पर्शाने एका मोठ्या कार्यासाठी ते उद्युक्त झाले. कृष्णाच्या ह्याच्यामध्ये पण हे सगळे पांडव वगैरे लोक त्यांना त्याने उभं केलं. सज्जनांकरवी गुढे सुखाची उभं. आधीच्या त्या गोवर्धन पर्वतामध्ये पण सगळ्या गवळ्यांना उभं केलं, कंसाच्या अत्याचारांपासून इंद्रबिंद्र या देवतांपासून बाजूला करणं. म्हणून ती व्यक्ती त्याच्या प्रभावाने शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये सामान्य मावळे ते उभे झाले. म्हणून ती व्यक्ती तिच्या प्रभावाने सर्व समाजामधली सात्विक शक्ती तिला एक अवसान येतं आणि त्याच्यामध्ये ती काहीतरी चांगलं करावं, प्रकट व्हावं, अशा प्रकारे धैर्य तिला येणं आणि त्याच्या करवी समाजाची उन्नती घडवून आणणं. उन्नतीचा अर्थ ऐहिक उन्नती हा त्याचा एक भाग आहे. मुख्यतः सत्वशक्ती समाजामधली वाढ. दोन्ही प्रकारच्या शक्ती, सात्विक, राजसिक, तामसिक, तिन्ही प्रकारच्या शक्ती या समाजामध्ये सदोदित असतात. त्या वेळेला जे समाजाचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते कशा प्रकारच्या प्रवृत्तींना थारा देतात त्याच्यावर त्या समाजाची धारणा ठरत असते. आणि ह्या अवतारी व्यक्तींमध्ये हे विशेष गोष्ट अशी असते की त्या एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने त्यांना केवळ बघून तसं वागावं असं वाटणं, इन्स्पायर होणं, हे मुख्य कार्य. म्हणजे श्रीकृष्णांचं चरित्र, रामाचं चरित्र, महाराजांचं चरित्र या सगळ्यांकडे आम्ही यांना कुठे बघितलंय? हजारो वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेली माणसं, पण त्यांच्या त्या वागण्याने आमचं अंतःकरण उमलतं. हा जो भाग आहे आणि असं वागावं असं वाटतं, ह्यांच्या मागे चालावं असं वाटतं. ह्याच्यामधून तो समाज उन्नत होत असतो. म्हणून सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी.
स्वतः तो करतो असं नाहीये, मी आहे, पण तुम्हाला ते करावं लागेल. क्रियाशील करणं सज्जनांना हा भाग आहे सात्विक शक्तीला. दैत्यांची कोळे नाशी, साधूंचा मानू गिवशी. साधूंना जो मान होता समाजामध्ये मुळात सत्व चांगल्या लोकांना, तो हळूहळू लोक ज्या वेळेला भोगप्रवण होत जातात त्यावेळेला चांगलं वागणाऱ्या लोकांना फारसा मान उरत नाही. स्वामी जसं म्हणतात की डिमोरलाइज होऊन जायचं असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सोपी गोष्ट म्हणजे टीव्ही चॅनल ऑन करायचं किंवा वर्तमानपत्र वाचायचं. सगळ्या गोष्टी निगेटिव्हच बघायला मिळतात. याचा अर्थ समाजामध्ये सगळ्या गोष्टी निगेटिव्हच चाललेल्या आहेत असं नाही, पण त्याला ते असं म्हणत की न्यूज व्हॅल्यू नाही आहे चांगल्या गोष्टी. कोणी कोणाला तरी मदत केली याला काही न्यूज व्हॅल्यू नाही, कोणी कोणाला तरी मारलं तर त्याला न्यूज व्हॅल्यू आहे, लोक चवीने ते बघतात, एक्साइटिंग वाटतं. तसं चांगल्या गोष्टी समाजामध्ये चालू असतात पण त्यांना फारसं उत्तेजन किंवा त्यांना फारसं पुढे आणणं होत नाही. तो जो भाग आहे तो हळूहळू कमी होऊन चांगल्या गोष्टींचं प्राधान्य त्या प्रोजेक्ट करणं, त्याच्यामधून पुढच्या पिढीला आणि सर्व लोकांना इन्स्पायर करणं, हा भाग साधूंचा मनोगिवशी. धर्मासी नीतीशी शेष भरे. धर्म आणि नीतीला मी आशीर्वाद देतो. भगवंत म्हणतात की तुम्ही शतायुष्य व्हा. शेष भरे. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. अविवेकाची काजळी, काजळी हा जो भाग आहे तो कुठे असतो, जर जो दिवा एकदा लागलेला आहे आणि त्याच्यानंतर तो विझून गेल्यानंतर वातीवर उरते त्याला काजळी असं म्हणतात. नुसतीच वात आहे पणती आहे आणि त्याच्यानंतर तेल घालून ठेवलंय आणि लावलंच नाही दिवा तर त्याच्यावर काही काजळी करत नाही महिन्याभराने, ते सगळं खराबच होऊन जातं. पण दिवा लावलेला आहे आणि त्याच्यानंतर तो विझला की जे उरतं तो भाग कापसाची काजळी उरते. त्याप्रमाणे मुळात प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये चांगलं वागावं हा विवेक कायमच आहे. याला एक ईश्वरी कार्याचा एक मोठा आवाका आहे. त्याप्रमाणे गुरुदेव रंगडांनी म्हटल्याप्रमाणे की हा सगळा ईश्वरी अवतार कुठे होतो तर आमच्या अंतःकरणात होतो मुख्यतः. तो कधीतरी होईल, त्याच्यानंतर मी ह्या युगामध्ये अमुक अमुक अवतार म्हणून जन्म घेईन, तो घेईल तेव्हा घेईल, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. पण आपल्याला आत्ता आमच्या आयुष्यामध्ये ईश्वरी अवतार होतो तो म्हणजे ईश्वराचं दर्शन आमच्या अंतःकरणाला आमच्या या जीवनामध्ये व्हावं अशी इच्छा होणं म्हणजे ईश्वरी अवतार होतं. आणि त्याच्यानंतर ती इच्छाच पुढे त्या ईश्वर दर्शनासाठी म्हणून प्रत्यक्ष वाटचाल घडवते. एक भाग आहे की इच्छा होणं आणि एक भाग होणं आहे की प्रत्यक्ष तशी गोष्ट होणं. याच्यामध्ये एक अंतर जे आहे ते प्रोसेसचं अंतर आहे. अंतःकरण घडवत 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 ईश्वर दर्शनाला योग्य करून नेणं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की लोणी काढायचंय दुधातून किंवा ताकातून तर ते त्याच्यामध्ये प्रोसेस काय असते तर ताकाचे अंश फेटणे, ज्या ज्या गोष्टी हीन आहेत त्या बाजूला करणं की जे उरतं ते सारभूत तत्व उरतं. खूप मोठा दगड आहे आणि त्याच्यामधून मूर्ती घडवायची आहे तर मूर्ती घडवायला आता काहीतरी वेगळं करावं लागत नाही. दगडामधला जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो काढून टाकला की जी उरते ती ईश्वराची मूर्ती उरते. त्याप्रमाणे आमच्या व्यक्तिमत्वातला जे ज्या काही हीन गोष्टी आहेत त्या काढून टाकल्या तर उरतं ते तत्व स्वरूप. व्यक्तिमत्व त्या तत्व स्वरूपाला जाणण्याला योग्य करून घेणं हा जो प्रवास आहे तो विवेकाच्या साह्याने होत असतो. म्हणून एक ईश्वर दर्शन व्हावं अशी इच्छा ईश्वराने मनात जन्म घेतला. ज्याप्रमाणे आम्ही रामजन्म करतो, कृष्ण जन्म करतो, तसा आमच्या अंतःकरणामध्ये ईश्वराची भेट व्हावी ही इच्छा, हा ईश्वराचा जन्म आहे अशा विशेष प्रकारे त्याला बघितलं पाहिजे. कारण ही इच्छा काय सामान्यतः सगळ्या लोकांच्या मनात कुठे असं काही वाटतं की ईश्वराची भेट व्हावी वगैरे, तसं चालावं असं वाटणं की ईश्वराची कृपा आहे, कृपेनेच या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तो योग्य मार्ग मिळाल्यानंतर त्याप्रमाणे चालण्याची बुद्धी होणं हा जो भाग आहे त्याला विवेक असं म्हटलेलं आहे. विवेकाला सगळीकडे एकूणच आध्यात्मिक वाङ्मयामध्ये मोठं स्थान आहे. अगदी सुरुवातीला त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंनाच विवेकाला सद्गुरू स्वरूप बांधलेलं आहे की हृदयामध्ये सद्गुरू आहेत. ते कशाच्या स्वरूपात आहेत? विवेक रूपाने. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादर विवेकावर. कारण बाह्य सगुण स्वरूपात असणारे सद्गुरू सांगतील किती काळ सांगतील, आतले सद्गुरू विवेक रूपाने सांगत असतात कसं चालायचं, प्रत्येक क्षणाला सांगत असतात. त्यांचं ऐकायचं की नाही हा चॉईस शिष्यावर सोडलेला असतो
यथा इच्छसी तथा गुरु, हे जे भगवंतांनी अर्जुनाला शेवटी सांगितलं, हे आतून रोज सांगत असतात, यथा इच्छसी तथा गुरु. काय आहे ते सांगणं हे आतूनच चाललेलं असतं, त्याप्रमाणे वागायचं की नाही हा चॉईस सोडलेला आहे. ज्यावेळेला ती व्यक्ती त्याच्याकडे लक्ष देऊन वागायला लागते, त्यावेळेला ती हळूहळू तिला त्रास पण होतो. स्वतःच्या सगळ्या ओढी बाजूला ठेवून नीट वागायचं आता म्हटल्यावर त्रास होतो. त्याला सोपं भाग गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की कुठलीही कृती करताना हे महाराजांना चालेल की नाही असं स्वतःला विचारावं आणि मग ते करावं. त्याला एक भक्तीचा भाव आहे, कारण नाहीतर मग आम्ही आमच्या विवेकाने ते कायम स्क्रू टाईट करत राहू, तेवढं आमचं काही पॉसिबल नाही. महाराजांच्या भक्ती महाराजांना चालणार नाही म्हटल्यानंतर गोष्टी सोडणं जास्ती सोपं जातं. तसं तो ईश्वर दर्शनाची इच्छा ज्यांच्या अंतःकरणात उमटलेली आहे, तो विवेक आता जागृत झालेला आहे आणि त्यानुसार चालायचं कसं हे कळलेलं आहे, पण चालणं होत नाहीये. त्यावेळेला तो दिवा लागला तर होता, पण तो आता इतर गोष्टींच्या आकर्षणांमुळे विझून गेला. रोज आमचं असं होतं. अविवेकाची काजळी, ह्या मोठा शब्द वापरायची गरज नाही, रोज आमची जी अवस्था आहे त्यालाच म्हटलं की अविवेकाची काजळी. की तशा प्रकारे विसंगत वागावं असं ज्या वेळेला आम्हाला वाटतं, सूक्ष्मात जाऊ नये असं ज्या वेळेला वाटतं, अविवेकाची काजळी ती फेडूनी कशाने फेडायला लागते. काजळी असेल तर ती बोटांनी काढून टाकायला लागते नीट, त्याप्रमाणे अवधानाच्या बोटांनी ती काजळी अंतःकरणावरच असलेली ती विवेकदीप उजळण्यासाठी म्हणून योग्य केली. आणि मग ईश्वराच्या कृपेने तिथे विवेकदीप ऑलरेडी होता, तो काही कुठे आणून ठेवायची म्हणजे लावी असं म्हटलेलं नाही, तो होता, तो उजळून दिला. विवेकदीप उजळी ते योगी पाहे दिवाळी निरंतर. आणि त्याच्यामुळे योगी व्यक्तींसाठी निरंतर दिवाळी सुरू होऊन जाते. म्हणजे प्रकाशाच्याकडे जाणारा जो भाग आहे, ज्ञानाकडे जाणारा जो भाग आहे, तो अंतःकरणाला सुजोदित ज्ञानासाठी म्हणून योग्य होऊन राहतं. म्हणजे काय होतं, आत्मस्थ राहण्याची प्रवृत्ती अंतःकरणात जास्ती काळ राहते. निरंतर दिवाळी होणार म्हणजे तरी काय होणार की मोकळा वेळ मिळालाय की काय चिंतन करावं, कित्येक वेळेला काय चिंतन करा न ठरवताच चिंतन चालू असतं कसलं ना कसलं. स्वतःकडे आतमध्ये वळून बघितलं तर असं लक्षात येतं की अरे काय काय आपण विचार करतोय, हे वावगेच विचार करतोय अशातला भाग नाही, पण कुठे 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 मन अडकलंय हे शोधायला नुसतं अबाउट टर्न करून बघितलं की कळतं कुठे कुठे मन अडकलंय. ते हळूहळू कमी करावं आणि त्याच्यानंतर ते शक्य झालं तर चिंतनात ठेवावं, शक्य झालं तर नामात ठेवावं आणि अगदी चांगलंच शक्य झालं तर आत्मस्थ करून ठेवावं, सेल्फवर लक्ष देऊन ठेवावं. असं अंतःकरणात वाटणं विवेकदीप उजळी. मग त्याने काय होतं, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. पाहे याचा अर्थ पहा असं नसून पाहे याचा अर्थ उगवणं, पहाट होणं, जुनी मराठी आहे. त्यामुळे दिवाळी पाहे, ज्याप्रमाणे आपली दिवाळी इथे पहाटे उठून त्याच्यानंतर सगळीकडे पणत्या लावून दीपप्रज्वलन करून सुरू होते, त्याप्रमाणे एवढ्या वर्षांचा जो अंधकार अज्ञानाचा अंतःकरण साठलेला आहे त्याला एक पणती लावली विवेकाची. खूप दिवे लावायला लागत नाहीत. दीपकळिका धाकोटी परी बहु तेजाते प्रगटी. छोटीशीच पणती आहे, पण अख्ख्या अंधाराला खूप अंधार आहे आणि एक छोटी पणती लावल्यानंतर त्या पणतीचा एक आसरा वाटतो अंतःकरणाला, की बाकी काही नसेल ते आहे एवढं. तसं एकूण आम्ही जगामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, आमचे प्रॉब्लेम्स आहेत, सगळं आहे, मी तत्वस्वरूप आहे हे भान पणती आहे आणि त्याच्यावर त्या आधाराने पुढे तो प्रकाश वाढत जाणार आहे. ते योगी पाहे दिवाळी निरंतर. म्हणजे ती दिवाळी तिची पहाट होते, अंतःकरण हे ज्ञानाच्या दिशेने चालायला लागतं. मग हळूहळू काय होतं, हळूहळू पहाट झाल्यानंतर हळूहळू पुढे दिवस उजाडतो. तसं जर का त्याच्याकडे अजून लक्ष ठेवून राहिलं, तो विवेकदीप विझू दिला नाही, स्वसुखे विश्व कोंदे, अख्खं जगच ईश्वर स्वरूप आहे असं भान हळूहळू निर्माण होतं. स्वसुखे, स्व इथेही तो ईश्वर सुखी असं न म्हणतात, स्वसुखी म्हटले. आत्मस्थ आहे ती व्यक्ती आणि त्या आनंदामध्ये, त्या निवांतपणामध्ये आता ती जगामध्ये व्यवहार करते. त्यावेळेला जे बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स आणि वर खाली अंतःकरणाचं सतत होणं आहे ते तिच्या दृष्टीने हळूहळू माइल्ड होत होतं. आता व्यवहार नीट चाललेले आहेत, पण आतमधून स्थिती हलत नाहीये. आतमधलं सुख तसंच ठेवून बाहेर डील करणं चाललेलं आहे. मध्यंतरी स्वामी माधवनाथांचं एक कोट आलं होतं, व्हॉट्सअपवरच आलं होतं. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की आमच्या जर का किती प्रमाणात लिप्त व्हावं हे आम्ही ठरवायला पाहिजे. जसं एखाद्या शेजारच्या किंवा कुठल्या तरी ओळखीच्याचा मुलगा जर का वाईट मार्गाला लागला
तर आम्हाला थोडंसं वाईट वाटतं आणि मग आम्ही त्याच्या आईवडिलांना जाऊन सांगू पण की असं असं नको, असं तुमचा मुलगा वागतो, याला जरा सुधारा. पण त्याला एक मर्यादा आहे, याच्या पलीकडे काय वाईट वागायला होत नाही. पण आमचा मुलगा जर का तसं वागायला लागला तर जे वाईट वाटतं त्याची जास्ती पातळी असते. ह्याचं कारण तो माझा आहे, या अंतःकरणाने धरलेलं आहे पक्क की ह्याचं सगळं मी करायचं आहे. त्याप्रमाणे जिथे जिथे म्हणून अंतःकरण चिकटलेलं आहे तिथून ते बाहेर काढत असताना ज्याप्रमाणे खूप फेविकॉल का जोड असं का असेल तो ओढून काढायला लागतो आणि त्याचा त्रास होतो, दोन्ही बाजू त्याच्यामध्ये डॅमेज होतात. त्याप्रमाणे आम्ही अंतःकरण जिथे जिथे आमचं जोरात चिकटलेलं आहे आसक्तीने अधिकाराच्या बाबतीत, तिथून ते बाहेर काढताना थोडासा त्रास होतो. ते कमीत कमी होणं, अंतःकरण अलिप्त राहणं, जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडत असताना पण आतमध्ये मुख्य जबाबदारी जी आहे की या जन्मात ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी म्हणून ती व्यक्ती जर का केंद्रित असेल तर ते आत्मसुख तसंच्या तसं ठेवून ती व्यवहारात वागते. त्यामुळे त्याला मग ते सारखं वर खाली होणं हळूहळू त्याचं कमी होत जातं. ही प्रोसेस आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे की कालपर्यंत सगळा अंधार होता आणि आज सकाळी एकदम दिवाळी सुरू झाली, असं जरी बाह्य विश्वामध्ये चाललेलं असलं की आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, तसं ह्याच्यामध्ये योगिक प्रोसेसमध्ये अचानक एक दिवस दिवाळी सुरू होत नसून हळूहळू हळू ती व्यक्ती डिटॅच व्हायला सुरुवात होते. मुख्यतः ती आत्मस्वरूपाला अटॅच व्हायला लागते, मग ती डिटॅचमेंट सुरू होते. ज्या मात्रेमध्ये आम्ही आत्मस्वरूपाशी केंद्रित राहू, त्या मात्रेमध्ये आम्ही सुखी राहू, त्या मात्रेमध्ये आमचे व्यवहार हे स्मूथ होतील. अदरवाईज सगळ्या वरखाली गोष्टीमध्ये चालता चालता ते रोलर कोस्टर राईड कायम चालू राहतं. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मूची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकाची. भक्तांची पोटं दोन्ही सुटतात, पोटं सुटतात. म्हणजे काय तर खूप सात्व गुण अंतःकरणामध्ये निर्माण होतो. धर्मूची जगी नांदे म्हणजे सगळे लोक चांगले वागायला लागतात अचानक असं नसून माझ्या अंतःकरणातलं जे चांगलं वागणं आहे त्याच्यातून माझा जगाकडे बघण्याचा आस्पेक्ट बदलतो. नाहीतर मग सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेमच दिसतात. लोक तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा तिथे कशी गैरव्यवस्था आहे हेच शोधत असतात. तीर्थक्षेत्राला गेलो हे भान विसरलं जातं, तिथे मुख्य काय बघायचं ते विसरलं जातं. तसं रामकृष्ण असं म्हणत असत की हा जग म्हणजे आनंदाचा बाजार आहे, असं एका काव्यात ते म्हणत असत. आणि त्यांनी म्हटलं की पण हे पुढे पुढे वाटतं, सुरुवातीला कुठे वाटतं की जग हा आनंदाचा बाजार, प्रॉब्लेम्सच वाटतात सगळ्या. आणि विशेषतः ज्याला आतली गोडी लागायला लागते त्याला प्रतिकूल गोष्टी जास्ती समोर जाणवायला लागतात. जोपर्यंत आतली गोडी नाहीये आत्मस्वरूपावर राहायची तोपर्यंत सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम नाहीये. पण सकाळी ध्यानाला बसायचं आणि त्याच वेळेला आजूबाजूला गलका सुरू झाला की जो राग येतो साधकाला तो त्याच्या आधी काही येत नसतो. तशी एक अंतःकरणातली, गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की अंतःकरणातली जी डिसऑर्डर आहे, की अस्वस्थता आहे, ती आम्ही जगावर प्रोजेक्ट करत असतो. ज्याप्रमाणे एखाद्या पुलांनी ते एखाद्याने छान म्हटलंय की ज्याप्रमाणे आम्ही एखाद्या रम्य संध्याकाळी जर का फिरत असू आणि त्यावेळेला ती संध्याकाळ रम्य बिम्य नसते, आमचं अंतःकरण रम्य असलं तर ती संध्याकाळ रम्य वाटते, वाईट गोष्ट झाली असेल तर ती संध्याकाळ खिन्न वाटते, संध्या छाया भिवू लागल्या वगैरे सगळ्या गोष्टी. याचं कारण अंतःकरण खिन्न आहे. त्यामुळे जग कसं आहे, जग चांगलंही नाही आणि वाईटही नाही. आपण जसे अंतःकरणात आहोत त्याप्रमाणे ते जग दिसणार आहे. तशी जी व्यक्ती स्वसुखामध्ये रमलेली आहे तिला जगभर पण सगळीकडे ईश्वरच सगळ्या रूपाने लीला करतो आहे. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मूची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकाची, तरी पापाचा अचळू फेटे. अचळू याचा अर्थ पर्वत, पापांचा अचळू फेटे याचा अर्थ आजपर्यंत आमची जी ईश्वर विमुखता होती ती एका पर्वताप्रमाणे होती, म्हणजे ती हलवणं कठीण आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले. त्याप्रमाणे खूप आम्ही कसे कसे वागत होतो आजपर्यंत संस्कार सगळे नष्ट होऊन जातात. पर्वताप्रमाणे ते पापाचा अचळू फेटे, पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा. ज्या वेळेला अंतःकरणात माझी मूर्ती प्रकटते याचा अर्थ सगुण रूपाने होतं हा भाग वेगळा आहे, पण मुख्य म्हणजे ईश्वर स्वरूपाचं दर्शन अंतःकरणात होणं. ऐसी या काजा लागी अवतरे मी योगी योगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकी. असं जो ओळखतो स्वतःच्या मूळ स्वरूपात त्याला विवेकी असं म्हटलेलं आहे. एकूण म्हणजे दिवाळी हा सगळा सण आणि त्याच्यानंतर प्रकाशाचा सण, आनंदाचा सण, त्याच्यामध्ये ते सगळं अनुभवत असताना आमचं अंतःकरण थोडंसं आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी म्हणून या सगळ्या सणांचा उपयोग आहे. माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये
अनेक फरक जे आहेत त्याच्यामध्ये अनेक म्हणजे असं खूपच डिस्टिंग्विश सांगता येतील त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये हा एक फरक आहे की प्राणी लोक सण साजरा करत नाहीत. की आज आता काहीतरी विशेष आहे असं त्यांना काही नसतं, त्यांचं रोजच चाललेलं असतं. म्हणजे किती आता ते जाऊ दे, म्हणजे हे दुसरीकडे जाईल, पण की लोक जे पेट्स पाळतात आणि त्याच्यानंतर आता मध्यंतरी मी ते ऐकलं की समजा घरामध्ये कुत्रा पाळला असेल तर आताच्या नवीन धारणांनुसार त्या कुत्र्याला कुत्रा म्हणून चालत नाही, त्याला पण रिस्पेक्टने वागवावं लागतं. पण तरी तुम्ही जरी नाही म्हटलं तरी त्याला तो दिवाळीला उठून सकाळी अभ्यंगस्नान करत नाही, त्याला प्रॉब्लेम आहे. एकूण तिथेच आहे ते, तुम्ही त्याला नावं काही द्या. तसं माणूस म्हणून आम्ही आनंदाच्या शोधात असणं हे माणसाचं एक जुन्या मराठीमध्ये व्यवच्छेदक लक्षण आहे. तसं त्या अज्ञानाचं अंधकार ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अंतःकरण मलिन होऊन जातं. स्वच्छ सकाळी उठून एरवी रोजच आम्ही आंघोळ करतो, तरी पण दिवाळीच्या दिवशी सकाळी उठून अभ्यंगस्नानाला एवढं विशेष महत्त्व काय आहे? कारण ते मुद्दाम भाव ठेवून गेलेली अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे आम्ही रोजच काही ना काही उपासना करतो आहोत, नाही असातला भाग नाहीये. पण काही वेळेला एक एक फोकस होऊन आणि अंतःकरण उजळून घेण्यासाठी म्हणून केलेला जो भाग आहे त्याच्यामधून एकूण आमच्या ह्या आध्यात्मिक प्रवासाला पुश मिळत असतो. तशा प्रकारे आम्ही थोडेसे आमच्या अंतःकरणाची मलिनता झटकून टाकून स्वच्छ होऊन अंतःकरणाने आनंदामध्ये राहणं, या अर्थाने योगी आप आहे दिवाळी निरंतर असं रोज राहणं. संतांकडे बघितल्यानंतर रोज त्यांची प्रसन्नता देखे अखंडित प्रसन्नता. आम्ही दिवाळीच्या निमित्ताने प्रसन्न असतो. प्रॉब्लेम्स असले, गोंदवलेकर महाराजांचं ते म्हणणं आहे की दिवाळी ज्या वेळेला असते याचा अर्थ असं नाही की कालच्या दिवशीचे प्रॉब्लेम संपले, तरी पण आम्ही दिवाळी उत्साहाने साजरी करतो, गोड खातो, आनंदाने राहतो. तसं जी व्यक्ती ज्ञानसुखामध्ये आहे तिला त्यांच्याकडे बघितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांकडे बघितलं, समर्थांकडे बघितलं, स्वामींकडे बघितलं, स्वामी स्वरूपानंदांकडे बघितलं तर असं लक्षात येतं की कायमच प्रसन्नता आहे, निमित्ताची गरज नाहीये. आमचं नैमित्तिक आहे, त्यांचं नित्याचं आहे. तसं या निमित्ताने आमचं नैमित्तिक का होईना हळूहळू नित्याकडे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि सर्व अर्थाने दिवाळी साजरी हो अशा शुभेच्छा, शुभ व्हाव्या अशा इच्छा प्रकट करून जे काही बोलणं झालं ते स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी तो रविरागी, तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम.